नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण प्रश्नपत्रिका सॉल्व करत आहोत। आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती 7व्या क्रमांकाची आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या 6 प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील पाहून घ्या। अतिशय टॉप पद्धतीचे प्रश्न आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण अशाच पद्धतीचे 1000 प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, ज्याची प्राइस फक्त 50 रुपये आहे। परंतु प्रश्न जे आहेत ते 1000 प्रश्न असे आहेत की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील मागच्या प्रश्नांबाबत असो किंवा पदभरती संदर्भात असो अवश्य या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता। तर पाहूयात आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न। तर पहा, भारतात कार्यक्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठं उच्च न्यायालय कोणतं आहे? तर लक्षात असू द्या, भारतामधील सर्वात मोठं कार्यक्षेत्राच्या बाबतीत म्हटलेलं आहे। कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं उच्च न्यायालय कोणतं आहे? तर मद्रास या ठिकाणी जे अलाहाबाद या ठिकाणी आहे किंवा अलाहाबाद या ठिकाणचं सर्वात मोठं उच्च न्यायालय आहे, जे की कार्यक्षेत्राच्या बाबतीत म्हटलेलं आहे। आणि लक्षात असू द्या, सर्वात जुनं आपण पाहिलं होतं जुने उच्च न्यायालय कोणतं आहे? तर कोलकाता त्या ठिकाणी आहे। मुंबई आपल्या या जो न्यायालय आहे त्याची खंडपीठे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वोच्च खनिज असलेला विभाग कोणता? तर सर्वोच्च खनिज असलेला विभाग कोणता आहे? तर नागपूर जे आहे, छोटा नागपूरचा पठार म्हणा, तर नागपूर जे आहे ते सर्वोच्च खनिज असलेला विभाग आहे किंवा या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात खनिज संपत्ती आढळून येते। पुढे पहा, या ठिकाणी भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली? तर लक्षात असेल मित्रांनो, भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली हे आपण मागे पाहिलं होतं, परंतु कोणाद्वारे करण्यात आली? तर लॉर्ड कॉर्नवॅलिस या लॉर्डने आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे। तर लक्षात असू द्या, आणि सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात असू द्या, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक तर म्हणतातच, परंतु यांनी जे आहे ते ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे आणि यावेळेस खूपदा प्रश्न याच्यावर पडलेला आहे किंवा विचारण्यात आलेला आहे। पुढे पहा, या ठिकाणी पानिपत नावाची प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? तर पानिपत नावाची जी कादंबरी आहे ती मित्रांनो विश्वास पाटील यांनी लिहिलेली एक प्रमुख कादंबरी आहे, जो की महत्त्वाची आहे, ज्यावेळेस खूपदा प्रश्न विचारण्यात आलेलं होतं। आणि आजच्या काळामध्ये नेमकं हे पानिपत कोणत्या ठिकाणी आहे असा सुद्धा प्रश्न, म्हणजे पानिपतचं जे युद्ध झालेलं होतं ते पानिपत कोणत्या ठिकाणी आहे हा सुद्धा प्रश्न पडत आहे, जे की हरियाणा त्याचं उत्तर आहे। तर लक्षात असू द्या। पुढे पहा, या ठिकाणी हरिजन नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं? लक्षात असू द्या, हरिजन नावाचं वृत्तपत्र आहे, हरिजन नावाचं साप्ताहिक आहे। साप्ताहिक सुरू करण्याचं कार्य कोणी केलं? महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं आहे। आपण पाहिलं विनोबा भावे भूदान चळवळीचे जनक, तसेच रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं। महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी सर्वप्रथम महिला राष्ट्रीय विद्यापीठ सुरू केलेलं होतं आणि किरण बेदी हे जे आहेत त्या पहिल्या लेडी पोलीस ऑफिसर आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या, म्हणजे IPS ऑफिसर। त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो, पहिले राज्यपाल श्रीप्रकाश आहेत। ग.वा. मावळणकर काय आहेत? पहिले विधानसभा अध्यक्ष आहेत आणि यशवंतराव चव्हाण हे जे आहे ते पहिले मुख्यमंत्री आहेत। तर याबाबत तुमचं डाऊट क्लिअर असू द्या। आणि यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? कराड या ठिकाणी आहे आणि त्या समाधीचं नाव काय आहे? तर प्रीती संगम आहे। तर हे जे आहे ते नॉर्मली प्रश्न आहेत महाराष्ट्र संदर्भात आणि महाराष्ट्राची ही एक्झाम आहे। जेवढं तुम्हाला महाराष्ट्राची निगडीत इन्फॉर्मेशन माहीत असेल, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, सर्व प्रकारची तुम्ही ठेवा, आपण तर कव्हर करतच आहोत। भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या गव्हर्नरने केलेली आहे? तर भारतामध्ये रेल्वेची सुरुवात जी आहे ती लॉर्ड डलहौसी याने केलेली आहे आणि कुठून कुठे धावली हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे। आणि तुमच्यासाठी कमेंटमध्ये सोडण्याचं कारण एवढंच की तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे याची थोडीफार कल्पना येऊन कसं तुम्हाला प्रश्न अवेलेबल करून द्यावेत। पुढचा 9वा प्रश्न,
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? लक्षात असू द्या, सर्वप्रथम तुम्ही प्रश्न वाचत जा परिपूर्ण. काही विद्यार्थी कोणत्या ठिकाणी आहे हे नाही आहे वाचत नाहीत आणि सरळ पहिल्या ऑप्शनला नागपूरला टिक करतात, पुढे जातात आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसुद्धा असतं, पणजीसुद्धा असतं, कन्फ्युजनमध्ये पडतात आणि त्याचं उत्तर यापैकी नाही हे असतं. तर लक्षात असू द्या कोणत्या ठिकाणी नाही आहे हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचूनच उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये गडबड गोंधळून जाऊ नका. त्यानंतर भारताच्या जनगणनेचे जनक कोण आहेत? भारताची स्वतंत्र भारताची पहिली किंवा भारतामध्ये पहिली जनगणना कधी करण्यात आली? 1951मध्ये करण्यात आली आणि याच जनगणनेचे जनक कोण आहेत? लॉर्ड मेयो यांनी या जनगणनेची सुरुवात केली आणि यामुळे त्यांना हे जे आहे ते जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात. तर पुढे पहा, या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस एकूण किती जिल्हे होते? आपण मागच्या सेशनला पाहिलं किती तालुके होते. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी व्यवस्थित कमेंट करा. तर स्थापनेच्या वेळी किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी होती. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960ला. तर लक्षात असू द्या. पुढे पहा, या ठिकाणी स्त्री पुरुष नावाचा जो ग्रंथ आहे तुलना नावाचा, तर ते कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर लक्षात असू द्या, ताराबाई शिंदे यांचा हा ग्रंथ आहे. आपण रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, त्यासोबत दयानंद सरस्वती या सर्वांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला अगोदर सुद्धा दिलेली आहे. तर लक्षात असू द्या, ताराबाई शिंदे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे पहा, खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक असं संबोधतात? तर वासुदेव बळवंत फडके यांना या ठिकाणी आद्य क्रांतिकारक या नावानं ओळखलं जातं. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. तर जे उपमा आहेत त्यांना दिलेली पदव्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न खूपदा पडलेला आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली? तर भारताच्या फाळणीची म्हणजे पाकिस्तान त्यानंतर भारत यांच्यामध्ये फाळणीची जी योजना आहे ती कुणी सुरू केली? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुरू केलेली आहे. त्यानंतर लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली किंवा टाकली, फाळणी पाडली. कधी पाडली? 1905मध्ये. तर कर्झनच्या बाबतीत विचार केला तर बंगाल लक्षात ठेवा आणि लॉर्ड माउंटबॅटन भारत पाकिस्तान. तर अशा पद्धतीचं लक्षात असू द्या. आणि सागरेश्वर नावाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर नावाचं जे अभयारण्य आहे ते सांगली या ठिकाणी आहे. गडचिरोली जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये वनांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे टॉप लेवलचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. प्रश्न छान वाटत असतील तर अवश्य लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तयारी करणाऱ्या तुमच्या कोणताही नातेवाईक असो, मित्रमैत्रीण असो, त्यांना अवश्य हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही जी तयारी आहे ती दर्जेदार स्वरूपाची अगदी मोफतपणे व्यवस्थितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन जाईल. तर भेटूयात अशाच नवनवीन सिरीज घेऊन. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट वगैरे वाटत असेल, कोणत्या प्रश्नांबाबत कन्फ्युजन असेल, अवश्य कमेंटद्वारे कळू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.